Good morning all of you student. In the last period we can discuss in isolation topic. First we can calculate differential equation of linear SHM. D square x divided by dt square plus omega square x is equal to 0. That discussing already upon. Next we can discuss the different formulas for in that displacement, velocity, acceleration by using the calculus method and by using the circle reference method. Circle reference method हे एक आपण काय केलं तर कंप्लीट केलं तर आणि मग त्यामध्ये आपण लक्षात डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन यांच्या आपण दोन पोझिशन बघितले होते. एक मेन पोझिशन आणि दुसरी बाळांना कुठं सांगा एक्स्ट्रीम पोझिशन. मग त्यामध्ये मेन पोझिशनला जर आपण बघितला वी हॅव टू टेक द एनी पेंडुलम और यू कॅन टेक द एनी पार्टिकल. आय कॅन टेक दिस इज द मी उभारलो आता दॅट्स वी कॉल्ड मेन पोझिशन आणि मी समजा पुढं चालत यायला लागलो सो दॅट्स वी कॉल्ड एक्स्ट्रीम पोझिशन म्हणजे मी अंतर बदललं दॅट्स वी कॉल्ड एक्स्ट्रीम पोझिशन. नाव दिस इज द रिजिड सपोर्ट आणि आय कॅन टेक द वन पेंडुलम. एक पेंडुलम घेतला आहे आणि त्या पेंडुलमला आपण हा रिजिड सपोर्टला आपण जोडला आहे. ही जी पोझिशन आहे या पोझिशनला आपण मेन पोझिशन असं म्हणतो. व्हॉट यू कॉल हिअर मेन पोझिशन. आणि ज्याला हा पेंडुलम आपण असा इकडे नेतो बाजूला किंवा असं पुढं अजून वर नेऊ लक्ष इकडं वरपर्यंत नेऊ असं त्या ठिकाणी लक्षात ठेवा जी पोझिशन येईल दॅट पोझिशन इज कॉल्ड एक्स्ट्रीम पोझिशन. त्या पोझिशनला काय म्हणतो आपण सांगा एक्स्ट्रीम पोझिशन असं म्हणतो. ह्या दोन्हींची आपण प्रत्येकाची डेफिनेशननुसार प्रत्येकाचं मेन पोझिशन काय आहे प्रत्येकाची म्हणजे डिस्प्लेसमेंटची मेन पोझिशन, डिस्प्लेसमेंटची एक्स्ट्रीम पोझिशन, त्यानंतर वेलॉसिटीची मेन पोझिशन, वेलॉसिटीची एक्स्ट्रीम पोझिशन, ॲक्सेलरेशनची मेन पोझिशन, ॲक्सेलरेशनची एक्स्ट्रीम पोझिशन. ह्या सर्व व्हॅल्यू मी काढून तुम्हाला दिलेल्या आहेत पाठीमागं बरोबर आहे. आणि मग आता आपण इन द लास्ट पिरियड पाठीमागच्या पिरियडमध्ये काय घेत होतं द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ SHM ॲट मेन पोझिशन. ॲट मेन पोझिशन आठवते का त्यामध्ये काय केलं होतं असे कर्व काढले आपण आणि तो जो कर्व घेतला आपण फॉर्म्युला घेऊया साधा एक पहिला फॉर्म्युला घेऊया आपण. पहिला आपलं मेन पोझिशनला फॉर्म्युला काय आलं होतं का एक्स बरोबर इथे बघा एक्स बरोबर ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा. आपल्या पार्टिकलनं पोझिशन हालचालच केली नाही म्हणजे आपण इथं आहे मेन पोझिशनला. हाऊ मेनी थिटा इथं अँगल आहे ना इथला अँगल काय असणार बघा सांगा 0 म्हणजे काय ना सांगा एक्स बरोबर ए साइन ओमेगा टी प्लस 0. एक्स बरोबर ए साइन ओमेगा टी प्लस 0. उत्तर काय ना सांगा बाळांनो व्हॉट इज द आन्सर एक्स बरोबर ए साइन ओमेगा टी. एक्स बरोबर काय सांगा ए साइन ओमेगा टी एवढंच उत्तर आहे करेक्ट बाळांनो. मग त्याचा आपण ओमेगा टी बरोबर 0 ठेवलं तर एक्स बरोबर काय ना सांगा सुरुवात आपण इथे केली आठवते का बा जर आपण ओमेगा टी बरोबर 0 ठेवलं काय सांगा साइन 0 0 साइन 0 0 0 म्हणजे समथिंग 0 म्हणजे आपला त्या दिवशीचा कालचा ग्राफ जो पाठीमागच्या व्हिडिओमधला जो ग्राफ होता तो मेन पोझिशनमधनं म्हणजे हो का तुम्हाला दाखवतो थोडं वेगळ्याकडून दाखवतो का असा वेगळ्याकडून दाखवतो का असा गेलता असा होता. पण आजचा ग्राफ वेगळा आहे कारण आजची पोझिशन आपली कुठली आहे सांगा एक्स्ट्रीम पोझिशन आहे. कुठली पोझिशन आहे सांगा भाऊ आपली एक्स्ट्रीम पोझिशन आहे. आणि एक्स्ट्रीम पोझिशनसाठी आता आज आपण काय करायचं ग्राफ ड्रॉ करायचे आणि त्याच्यावरून काय करायचं सांगा आपण त्याची कन्क्लुजन काढायची. किती कन्क्लुजन आहेत 4 किंवा 5 कन्क्लुजन काढूया आपण पाहिजे तेवढी घेऊया आपण लक्षात कन्क्लुजन. ओके मग सुरुवात करूया. विल आस्क द क्वेश्चन फॉर पाठी इन द लास्ट 2019 2019च्या परीक्षेमध्ये ड्रॉ द पाठीमागचे मेन पोझिशनचे ग्राफ विचारले होते. 2019च्या 2019च्या परीक्षेमध्ये मार्चला विचारलं होतं ड्रॉ द ग्राफ फॉर SHM ॲट मेन पोझिशन. किती मार्कला विचारले होते 3 मार्कला विचारले बाळांनो. कदाचित यू विल आस्क द क्वेश्चन इन द नेक्स्ट तुमच्यासाठी 2021ला 2021च्या बोर्ड परीक्षेमध्ये प्रश्न विचारतील किती मार्काला 3 मार्काला. व्हॉट इज द क्वेश्चन ड्रॉ ग्राफ. व्हॉट इज द क्वेश्चन ड्रॉ द ग्राफ फॉर SHM ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. कुठल्या पोझिशनला काढा सांगा एक्स्ट्रीम पोझिशनला काढा. किती मार्काला विचारतील सांगा 3 मार्काला विचारणार. एक ग्राफ अर्ध्या मार्काला कारण इथलं थोडंसं आपल्याला लिहावं लागणार आहे. आलं लक्षात प्रत्येक अर्ध्या मार्काचा ग्राफ आपण ड्रॉ करून टाकू तिथं. आलं लक्षात चला माझ्याकडे द्या सुरुवात करूया. यू विल आस्क द क्वेश्चन फॉर 3 मार्क्स. एक्सप्लेन द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन
of a SHM at extreme position means particle performing SHM starting from positive extreme position. म्हणजे सुरुवातीपासून पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन म्हणजे पहिल्या एक्स्ट्रीम पोझिशनपासून स्टार्ट करा. पहिल्या एक्स्ट्रीम पोझिशनपासून काय करा, स्टार्ट करा. असा किती मार्काचा क्वेश्चन आहे सांगा? 3 मार्काचा. बोर्डला अतिशय महत्त्वाचा. सीटीला काय विचारणार त्याबद्दल आपण चर्चा नंतर करूया. ओके बानो, नाऊ कम टू द पॉइंट. व्हॉट इज द जनरल इक्वेशन फॉर डिस्प्लेसमेंट? आठवतंय? टेल मी व्हॉट इज द जनरल इक्वेशन फॉर डिस्प्लेसमेंट? जनरल इक्वेशन फॉर लिनियर SHM फॉर डिस्प्लेसमेंट. व्हॉट इज इक्वेशन? x बरोबर a sin ओमेगा t प्लस अल्फा. आता बघा आपण काय, हा जो पार्टिकल आहे ना, हा पार्टिकल आहे, हा पेंडुलम घेऊ आपण. हा पेंडुलम असा ओढत टेक ऑन वन साइड, एका साईडला न्या. पाक अगदी 90 डिग्री पण द्या. हा बघा, इथनं स्टार्ट करा, इथून स्टार्ट करा, ते पाक इथपर्यंत बघा असं हा 90 डिग्री कव्हर करा. मग 90 ठेवलं तर काय नाही बघा, जर आपण हा अँगल अल्फा जर 90 झाला हो का, हा अँगल काय झाला 90 झाला. सो आय कॅन टेक केअर एक्स अल्फा बरोबर π/2. π/2 म्हणजे सांगा 90 असतं. सो हे इक्वेशन काय होणार? एक्स बरोबर a sin ओमेगा t प्लस π/2. बट इन द 10th 10वी मध्ये झालंय आपला साइन थिटा प्लस 90. साइन थिटा प्लस 90 इज इक्वल टू कॉस थिटा असतं. इज इक्वल टू काय सांगा? कॉस थिटा. म्हणजे हो का, हे तर काय घेऊ आपण, थिटा प्लस 90 π/2 म्हणजे काय सांगा 90, किंवा साइन थिटा प्लस π/2. साइन थिटा प्लस π/2 काय सांगा बघू? कॉस π/2 असतो. काय सांगा बघू? कॉस π/2. किंवा तुमच्या त्या भाषेतलं साइन थिटा प्लस 90 इज इक्वल टू कॉस थिटा. इज इक्वल टू कॉस थिटा. त्या मॅथमॅटिकल मेथडचा उपयोग करायचा आणि काय घ्यायचं सांगा? एक्स बरोबर a cos ओमेगा t. द डिस्प्लेसमेंट इज गिवन ॲज एक्स बरोबर a cos ओमेगा t. नाव कॉल इक्वेशन नंबर 1. ह्याला इक्वेशन काय देऊ सांगा? 1 देऊया. आता हे कोण मिळालं तुम्हाला? डिस्प्लेसमेंट. नंतर घेऊया पुढे जायचं. नेक्स्ट माहिती आता वेलॉसिटी घ्यायचे. व्हॉट यू टेक हिअर? वेलॉसिटी घेताना काय घ्यायचं? डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट. रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड द वेलॉसिटी. आपल्याला 11वी मध्ये झालंय. रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड द वेलॉसिटी. सो वेलॉसिटी v बरोबर dx अपॉन dt. सो v बरोबर dx अपॉन dt. पुट द व्हॅल्यू इन दिस इक्वेशन. ह्यामध्ये x ची व्हॅल्यू बरोबर डेरिव्हेटिव्ह ऑफ a cos ओमेगा t. डेरिव्हेटिव्ह ऑफ a cos ओमेगा t. आपल्याला माहित आहे कॉन्स्टंट असेल ते डेरिव्हेटिव्हच्या एका बाजूला घ्यायचं. व्हॉट इज कॉन्स्टंट? a घेतला बरं का, आता घेतला. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ cos ओमेगा t? आपल्याला 11वी मध्ये मॅथमॅटिकल मेथडमध्ये झालाय. कोण सांगेल व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ cos ओमेगा t? ओमेगा मायनस ओमेगा sin ओमेगा t. मायनस ओमेगा sin ओमेगा t. बघा हे मायनस हो का, मायनस ओमेगा sin ओमेगा t. म्हणजे काय इक्वेशन? v बरोबर मायनस a ओमेगा sin ओमेगा t. v बरोबर मायनस a ओमेगा sin ओमेगा t. नाव कॉल इक्वेशन नंबर 2. कोण मिळाला आपला? वेलॉसिटी. कोण मिळाला सांगा? आपला वेलॉसिटी. थर्ड इक्वेशन. टेल मी व्हॉट इज बाय एक्सेलरेशन? रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी. ठराविक वेळात गतीत झालेला बदल. रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी इज कॉल्ड द एक्सेलरेशन. सो a बरोबर dv/dt. a बरोबर काय सांगा? dv/dt. सो आय कॅन टेक द डेरिव्हेटिव्ह ऑफ बघा मायनस a ओमेगा sin ओमेगा t. का ही व्हॅल्यू इथे भरायची, मायनस a ओमेगा sin ओमेगा t. एनी डाऊट? थोडं पुढे चला आता. नाव टेक द डेरिव्हेटिव्ह. आता बघा ह्यात कॉन्स्टंट कोण आहे? a ओमेगा कॉन्स्टंट बाजूला घ्या. a ओमेगा घेतलं बरोबर आहे. कोण सांगेल व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ sin ओमेगा t? मॅथमॅटिकल मेथड झालंय. इथं घेतलंय आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ sin ओमेगा t. डेरिव्हेटिव्ह ऑफ sin ओमेगा काय ना सांगा? cos ओमेगा t. डेरिव्हेटिव्ह ऑफ sin ओमेगा t काय ना सांगा? cos ओमेगा t. सो व्हॉट इज फॉर्म्युला? a बरोबर a एम्प्लिट्यूड a इज इक्वल टू मायनस a ओमेगा इंटू ओमेगा cos ओमेगा t. आता बघा ओमेगा मल्टिप्लाइड बाय ओमेगा स्क्वेअर. सो a बरोबर मायनस a ओमेगा स्क्वेअर cos ओमेगा t. a बरोबर a इज इक्वल टू मायनस a ओमेगा स्क्वेअर cos ओमेगा t. नाव कॉल इक्वेशन नंबर 3. बोला मग सांगा आता हाऊ मेनी इक्वेशन वी कॅन फाइंड हियर? 3 इक्वेशन्स. फर्स्ट डिस्प्लेसमेंट, सेकंड वेलॉसिटी अँड थर्ड एक्सेलरेशन. किती इक्वेशन काढली बाबा सांगा आपण? 3. कुठली पाहिजे सांगा? डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी आणि एक्सेलरेशन. आता मला त्याच्यावरून आपला एक चार्ट तयार करायचा आहे. म्हणजे आपला ग्राफ ड्रॉ करायचा आणि ग्राफ जर ड्रॉ करायचे असेल तर आपल्याला पहिल्यांदा व्हॅल्यू काढावं लागतात. तुम्ही ऐकलंय का?
तुमच्या ग्राफमध्ये असेल एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस असतं ना, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस. आपण आहो का एक्स ॲक्सिसवर काय घेतलं आहे टाईम, आलं लक्षात. वाय ॲक्सिसवर काय घेणार व्हॅल्यू घेणार आहेत. आपलं काय घेणार सांगा व्हॅल्यू घ्यायच्या आहेत. आणि म्हणून लक्षात ठेवा याचा उपयोग करून मी काय करतो एक ब्लॉक करूया का एक चार्ट तयार करूया. ह्या चार्टमध्ये काय करायचं एकूण एक बघा ओमेगा टी इथं लिहूया आपण थीटा इज इक्वल टू ओमेगा टी. व्हॉट यू टेक हिअर थीटा इज इक्वल टू ओमेगा टी म्हणजे व्हॅल्यू आपण अँगल बदलणार अँगल. हां नंतर डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी ॲक्सेलरेशन डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी ॲक्सेलरेशन. पहिला हा ग्राफ भरून घेऊया कशाचा आहे ना या इक्वेशनचा आहे ना. तीन इक्वेशन आहेत की नाही एक्स बरोबर व्ही बरोबर आणि ए बरोबर याच्याच आहे ना हा ग्राफ. काय ग्राफ पहिला हा आपला चार्ट भरून घेऊया. पहिला बघा सुरुवातीला आपला पार्टिकल मीन पोझिशनला म्हणजे काय इथं आहे आणि द पार्टिकल ॲट मीन पोझिशन. आपण हालचालच केली नाही. हालचाल केली नाही म्हणजे काय का बघा आपण हालचाल केली नाही म्हणजे बघा काय झालं होतं ऐका काय ना एक्स बरोबर ए साइन ओमेगा टी म्हणजे बघा इथं बघा एक्स बरोबर ए कॉस ओमेगा टी. बरोबर ऐका आता सुरुवातीला आपण डिस्प्लेसमेंट झिरो आहे पण नाही डिस्प्लेसमेंट झिरो आहे म्हणजे कसं मेन म्हणजे आपण कुठे गेलो माहिती का तुम्हाला दाखवतो का इथं गेलो आपण आता एक्स्ट्रीम पोझिशनला म्हणजे आपण इथं पोहोचलो बरं का इथं या ठिकाणी आपण म्हणजे या ठिकाणी आपण म्हणजे काय झालं मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट झाले आपले. मॅक्झिमम डिस्प्लेसमेंटला आपण काय म्हणतो आठवते का मॅक्झिमम डिस्प्लेसमेंटला आपण ॲम्प्लिट्यूड म्हणतो. काय म्हणतो सांगा ॲम्प्लिट्यूड म्हणजे बघा एक्स बरोबर ए कॉस झिरो हित आहे बरं का आपण हित आहे एक्स बरोबर काय सांगा आपण ए कॉस झिरो. कॉस झिरो किती सांगा कॉस झिरो 1 1 मल्टिप्लाइड बाय ए आलं बघा इथे ए आलं पहिलं. एनी डाऊट म्हणजे आपण ज्याला मीन पोझिशनला असतो त्यावेळी आपली ॲम्प्लिट्यूड काय सांगा मॅक्झिमम काय मॅक्झिमम करायची का मॅक्झिमम असतं. ओके आता पुढे जाऊया नेक्स्ट बघा एक्स बरोबर ए कॉस 90 कॉस 90 किती सांगा झिरो कॉस 90 किती सांगा झिरो झिरो गुणिले ए किती सांगा झिरो झिरो गुणिले ए किती आला झिरो म्हणजे आपण हिथं नेलं बरं का आपण पेंडुलम करल नेलाय बरोबर का. आता ए डिस्प्लेसमेंट ज्या मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट कव्हर केल्या किती गेलो आणि हिथं आहे का हिथं आपण डिस्प्लेसमेंट आता मी सोडणार आहे आता मेडूला सोडणार म्हणजे खाली येणार सोडणार म्हणजे काय सांगा खाली येणार आहे आणि खाली येत असताना हिथं डिस्प्लेसमेंट किती सांगा झिरो आहे मी इथे ठेवलं मग का डिस्प्लेसमेंट किती आलं सांगा झिरो. आणि डाऊट पुढं एक्स बरोबर ए कॉस पाय कॉस 90 आहे का कॉस 180 -1 कॉस 180 -1 -1 गुणले ए मायनस ए आलं का बघा. पुढं परत काय आलं एक्स बरोबर ए कॉस 3π/2 झिरो परत हे याप्रमाणे हो का ए झिरो मायनस ए झिरो ए मायनस असं झिरो ह्या हो का इथे काय ना सांगा झिरो येणार. अशा प्रकारच्याला काय म्हणतो आपण लक्षात डिस्प्लेसमेंट. व्हॉट यू कॉल हिअर डिस्प्लेसमेंट. ओके बानो चला पुढे नेक्स्ट ज्याला मॅथमॅटिकमधला तुमचा ट्रिग्नॉमेट्री येते त्याला कुठली अडचणी येत नाही बरं का लक्षात अँगल कळले पाहिजेत. नेक्स्ट आपल्याला व्हेलॉसिटी आहे नाव व्हेलॉसिटी व्ही बरोबर काय बघा नाव व्हेलॉसिटी व्ही बरोबर -a ओमेगा साइन ओमेगा टी -a ओमेगा साइन ओमेगा टी. आता बघा म्हणजे सुरुवात करूया आपण सुरुवातीला आपण बघा व्ही बरोबर -a ओमेगा साइन ओमेगा टी. आपण थिटाची व्हॅल्यू झिरो ठेवूया झिरो ठेवला मी थिटाची व्हॅल्यू काय सांगा झिरो ठेवला बघा साइन झिरो झिरो साइन झिरो 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 गुणले ए ओमेगा झिरो हो का व्हेलॉसिटी किती आली झिरो आली. म्हणजे याचा अर्थ काय आला आपण पेंडुलम इथं नेला पण सोडलाय का आपण नाही सोडला नाही म्हणजे किती त्याची व्हेलॉसिटी किती सांगा सोडला नाही म्हणजे व्हेलॉसिटी किती सांगा झिरो हो का इथे झिरो लिहून टाकली. ओके सोडला आपण सोडल्यानंतर काय बघा सोडल्यानंतर काय येणार हो का सोडल्यानंतर 90 पोझिशन म्हणजे इथे येणार बरोबर हो का इथे येणार इथं आला तर काय बघा -a ओमेगा साइन 90 साइन 91 साइन 91 1 गुणले -a ओमेगा म्हणजे कोण असं का -a ओमेगा. परत 180 झिरो परत ए ओमेगा परत झिरो -a ओमेगा ह्या फक्त व्हॅल्यू बदलत जायचं. कशा बदलायच्या कुठल्या फंक्शननुसार बदलायच्या 0π/2 3π/2 2π 5π/2 याप्रमाणे ह्या व्हॅल्यू काय करायचं बदलत जायचं. ओके आणि गुणच. ओके नेक्स्ट तिसरा बघा आता ॲक्सेलरेशन ए बरोबर बघा -a ओमेगा स्क्वेअर कॉस ओमेगा डी. बघा सुरुवातीला हो का कॉस 0 1 कॉस 0 1 1 गुणिले -a ओमेगा स्क्वेअर काय ना सांगा -a ओमेगा स्क्वेअर. पुढं कॉस 90 झिरो झिरो गुणले -a ओमेगा स्क्वेअर झिरो आलं लक्षात. परत काय ना सांगा +a ओमेगा स्क्वेअर परत झिरो -a ओमेगा स्क्वेअर परत झिरो. अशा प्रकारचं काय केलं आपण लक्षात आय कॅन प्लॉट द वन चार्ट एक चार्ट प्लॉट करून ठेवला. एनी डाऊट फक्त इन मराठी वी कॉल्ड ज्याला ह्या 0π/2 म्हणजे हो का साइन झिरो
कॉस 0 साइन 90 कॉस 90 ज्याला पाठ आहे त्याला हा कॉलम भरणं काही सोपं आहे. ज्याला हा कॉलम भरता येतोय त्याला ही ग्राफ काढणं अतिशय सोपं येते. काय ग्राफ काढा? इफ यू प्लॉट द ग्राफ ऑफ डिस्प्लेसमेंट अगेन्स्ट टाइम, इफ यू प्लॉट द ग्राफ ऑफ बघा डिस्प्लेसमेंट अगेन्स्ट टाइम, आपण काय करा डिस्प्लेसमेंट अगेन्स्ट टाइम काढला. आता बघा टाइम काय करणार सांगा वाढत वाढत चाललाय. टाइम काय सांगा असा वाढत जाणार आणि जसा टाइम वाढत जाईल बघा जसं आपला काय सांगा टाइम वाढत जाईल. सुरुवातीला बघा आता सुरुवातीला आपण टाइम काय असणार 0 असणार किंवा अँगल आपण घेऊया. अँगल आपण सुरुवातीला काय सांगा 0 घेतला बघा डिस्प्लेसमेंटला इथं 0 घेतला. आपण पुढे गेलोच नाही म्हणजे अँगल किती झाला आपला 0 असणार. 0ला किती आहे सांगा मॅक्झिमम लोड किती आहे सांगा ए आहे का मॅक्झिमम लोड किती सांगा ए. परत आता π/2 π/2 म्हणजे याचा अर्धा आहे ना. π/2 म्हणजे पायचा काय ना सांगा अर्धा. पायला ॲम्प्लिट्यूड किती आहे डिस्प्लेसमेंट किती सांगा 0 आले हो का म्हणजे इथे येणार आपण 0 आलं लक्षात. परत पायला -1 परत 3π/2 ला 0 परत 2π ला ये हो का असं ऐका अशा प्रकारच्याला काय म्हणतो आपण कोसाइन कर्व. काय म्हणतो सांगा कोसाइन कर्व. जर यातनं 0त न गेला कर्व तर त्याला आपण साइन कर्व म्हणतो. पण हा मात्र काय आला सांगा कोसाइन कर्व आला. म्हणजे डिस्प्लेसमेंटचा कर्व जो डिस्प्लेसमेंट आणि टाइमचा कर्व आहे तो कुठला आहे सांगा बाळांनो कोसाइन कर्व. कुठला आहे सांगा कोसाइन कर्व. आता कम टू द नेक्स्ट पॉइंट वेलॉसिटी अगेन्स्ट टाइम. बघा वेलॉसिटीला सुरुवातीला हाऊ मेनी डिस्प्लेसमेंट 0 हो का 0. आता काय केलं बघा हो का वेलॉसिटी विला काय सांगा 0. परत काय केलं π/2 ला. आता π/2 म्हणजे काय बघा π/2 ला -a ω आलं हो का. π/2 ला -a ω म्हणजे इथे ना हो का इथं ऐका आलं का हो का हे π/2 अर्ध्याला बरोबर काय -a ω. परत काय येणार पहिला 0 हो का पायला काय आलं सांगा 0 परत +a ω हो का इथं काय आलं सांगा +a ω आलं आलं लक्षात. परत 0 अशा प्रकारच्याला काय म्हणतो साइन कर्व. काय म्हणायचं सांगा उगो साइन कर्व असं म्हणायचं. आणि थर्ड आणि तिसरा कर्व बघा कालच्या आजचा आपण कंपॅरिझन सांगणार. परत कालचं मी जे मीन पोझिशनचा घेतला होता आणि एक्स्ट्रीम पोझिशन दोघांचं कंपॅरिझन करणारच आपण आलं लक्षात. आणि थर्ड बघा ॲक्सेलरेशन अगेन्स्ट टाइम प्लॉट केला. व्हॉट यू प्लॉट हिअर ॲक्सेलरेशन अगेन्स्ट टाइम. द नेचर ऑफ ग्राफ इज स्टार्ट्स फ्रॉम कोसाइन कर्व हो का काय आलं बघा एक्स VA बरोबर -a ω² cos 0 1 गुणिले -a ω². बोला बाळानो -a ω². आपला ग्राफ कुठनं स्टार्ट होणार सांगा बघू बाळानो हो का आपला ग्राफ कुठून स्टार्ट होणार खालून हो का असा येणार खालून आलं लक्षात. मग अशी काय आलता वरून आता काय आलं सांगा खालून आला. आणि मग ऐका पुढे बघा चला पुढे चला काय आला ए बरोबर इथं काय आलं परत π/2 ला 0 हो का π/2 ला 0 परत पायला काय सांगा 1 म्हणजे हो का +a हो का +a ω². परत 0 परत 1 अशा प्रकारच्या ग्राफला काय म्हणतो ॲक्सेलरेशन अगेन्स्ट टाइम. द नेचर ऑफ ग्राफ इज कोसाइन कर्व. द नेचर ऑफ ग्राफ इज अ कोसाइन कर्व. आलं का लक्षात. आता आठवा बरोबर कालचं मेन पोझिशनला काय होतं बघा हो का मेन पोझिशनला साइन कर्व होता वरचा. परत मधला कोसाइन कर्व होता आणि हा कुठला परत साइन कर्व हो का. साइन कोसाइन साइन असं होतं. पण आज काय झालं सांगा कोसाइन साइन कोसाइन कोसाइन साइन कोसाइन असा कर्व आला लक्षात. हे कसं लक्षात ठेवायचं मी तुम्हाला एक नंतर आयडिया सांगतो ऐका. COS यावर एक चांगली आयडिया माझ्याकडे मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. परंतु लक्षात हे कर्व तुम्हाला जमले पाहिजेत लक्षात ठेवा. एनी डाऊट. आणि मग आता याच्यावरून आपले एकूण 4 कन्क्लुजन काढूया. काय कन्क्लुजन करायचं बघा कालही आपण मेन पोझिशनला सुद्धा काही कन्क्लुजन आलाय. काही मेन पोझिशन आणि याच्यातले दोन्ही इथली सेम आपण काही कन्क्लुजन ठेवलंय. पहिलं कन्क्लुजन काय बघा पहिलं कन्क्लुजन सेम ठेवतो डिस्प्लेसमेंट वेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन. फर्स्ट कन्क्लुजन इथे किंवा बाजूला आपण लक्षात इथे घेतो. फर्स्ट कन्क्लुजन ऐका काय घेतलं डिस्प्लेसमेंट वेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन कॅन व्हॅरीज विथ अ पिरियॉडिक टाइम. कॅन व्हॅरीज विथ अ पिरियॉडिक टाइम. हे तिघही पिरियॉडिक टाइमनुसार पुढे व्हॅरी होतात. काय सांगितलं डिस्प्लेसमेंट वेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन कॅन व्हॅरीज विथ अ पिरियॉडिक टाइम. कॅन व्हॅरीज विथ अ पिरियॉडिक टाइम. फर्स्ट तुमचं काय असणार कन्क्लुजन. सेकंड कन्क्लुजन बघा का जोड. सेकंड कन्क्लुजन काय करतो बघा. सेकंड कन्क्लुजन ऐका द पार्ट डिफरन्स बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड वेलॉसिटी इज π/2. म्हणजे हो का कोणाच्या मध्ये ह्या दोघांच्या मध्ये π/2 पार्ट डिफरन्स आहे. द पार्ट डिफरन्स बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड वेलॉसिटी
π/2 हो का शिववर्ण आलाय इथनं जास्त आहे आणि इथनं हो का हा झिरोत नाही हा झिरो हा अंतर आणि हे अंतर कमी झालं इथं म्हणजे फेज डिफरन्स किती सांगा π/2. नेक्स्ट द पाथ डिफरन्स बिटवीन वेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन तुम्ही बोलायचं आता द पाथ डिफरन्स बिटवीन वेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन अगेन π/2 हो का जसं इथं झिरोमध्ये आहे हो का इथून खाली आला म्हणजे करा परत किती आलं सांगा π/2 परत किती आलं सांगा π/2 म्हणजे असं म्हणूया द पाथ डिफरन्स बिटवीन displacement and velocity the path difference between displacement and velocity and acceleration is π/2 किती आहे सांगा π/2 किती झाली आपली कन्क्लुजन 2. तिसरं कन्क्लुजन काय सांगतो बघा तिसरं कन्क्लुजन द पाथ डिफरन्स बिटवीन displacement and acceleration the path difference between displacement and acceleration is π किती सांगा बघू पाय इतका आहे हो का ह्या दोघांच्या मध्ये हा डायरेक्ट वरनं गेलाय आणि हा डायरेक्ट खालून आलाय म्हणजे हा काय π/2 हा किती सांगा π/2 π/2 प्लस π/2 किती येतं बाळा सांगा पाय किती लक्षात पाय ह्या दोघांच्या मध्ये पाथ डिफरन्स किती असतो सांगा पाय इतका असतो. आणि डाऊट आणि चौथा आणि शेवटचा ऐका कन्क्लुजन काय सांगतो ऐका काळजी बघ द एनी वेव्ह कॅन रिपीट the wave can repeat or the displacement velocity and acceleration can repeat after 2π आफ्टर काय म्हणतो बघा बघू 2π म्हणतो प्रत्येक वेव्ह ही 2π नंतर रिपीट होते बघा बरं आता सुरुवात करतो इथं इथलं बघा बघा इथंपर्यंत आलो बघा इथंपर्यंत 1 झाला 2π आला का परत 2π ला असा रिपीट झाला इथं बघा इथं ए स्टार्ट झाला एला इथं आलो परत इथं पाय परत बघा इथनं स्टार्ट झालं इथं गेलो परत इथनं इथं ह्या दोघांच्या मध्ये किती असतं काय डिस्प्लेसमेंट आहे त्यामध्ये किती असतो अँगल 2π किती असं सांगा बघू 2π म्हणजे प्रत्येक वेळा 2π ने व्हॅरी होतं 2π ने रिपीट होतं 2π ने काय सांगा रिपीट होतं याला म्हणतो ग्राफिकल रिप्रेझेंटेशन फॉर SHM ॲट एक्स्ट्रीम पोझिशन SHM ॲट एक्स्ट्रीम पोझिशन कदाचित बाळांनो हा 3 मार्काचा सुद्धा क्वेश्चन विचारतील काय म्हणतील स्टेट द इक्वेशन फॉर डायरेक्ट बघा स्टेट द इक्वेशन फॉर SHM ॲट एक्स्ट्रीम पोझिशन स्टेट द इक्वेशन फॉर SHM ॲट एक्स्ट्रीम पोझिशन अँड ड्रॉ द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन दाखवा ड्रॉ करा लक्षात पहिला पण पहिला हे सांगावं लागेल एक्सची व्हॅल्यू काढावी लागेल ए कॉस ओमेगा डी परत व्हीची व्हॅल्यू काय सांगाल मायनस ए ओमेगा साइन ओमेगा टी परत ए इज इक्वल टू मायनस ए ओमेगा स्क्वेअर कॉस ओमेगा टी घ्यावं लागेल आणि प्रत्येकाची व्हॅल्यू यामध्ये भरावं लागेल बानो प्रत्येकाची व्हॅल्यू यामध्ये काय सांगा भरावे लागेल थिटाची व्हॅल्यू प्रत्येकाची व्हॅल्यू भरणे त्यावरून ग्राफ काढावं लागेल आणि ग्राफवरनं आपल्याला एकूण किती सांगा बघू 4 कन्क्लुजन तुमच्यासमोर मांडल्यात ही 4ही कन्क्लुजन मी तुम्हाला नोट्समध्ये देतो तुम्ही व्यवस्थित नोट्स लिहून ठेवायच्या जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि ह्याच्या फळ्यावर सुद्धा लिहून काढा की जेणेकरून कच्च्या वहीत लिहून काढायचा कारण जेणेकरून आपल्याला लिहून 1 वेळा 2 वेळा लिहून काढलं की हे तयार होत जातं आणि लक्षात ठेवा जरी आपले टॉपिक कमी केले गेल्या वेळेला 20 टॉपिक होते जुन्या सिलेबसमध्ये आता किती आहेत 16 टॉपिक आहेत पण याचा अर्थ त्यांनी काय बदल केलेला नाही उलट आहे त्यापेक्षा मटेरियल वाढवलंय काहीही कमी केलेलं नाही लक्षात ठेवा आपलं उलट मटेरियल काय केलं सांगा आपल्यात वाढवलंय जाडी तेवढीच आहे पण त्यात आत भरलंय लक्षात ठेवा आपल्या पुस्तकामध्ये त्यामुळे मायन्युटली सगळं फळ्यावरचं लिहिलेलं परत तुम्ही एका लिहून काढायचं की जेणेकरून कुठल्याही प्रकारची बाळांना आपल्याला अडचण येणार नाही आणि जसं जसं मग आपल्याला पॉईंट होत जातील तसं तुम्हाला नोट्स दिल्यात मी काल अखेर नोट्स दिल्यात काल आता आजच्या टॉपिक कालच्या आणि आजच्या राहिल्यात मेन पोझिशन आणि एक्स्ट्रीम पोझिशनच्या मी तुम्हाला त्याही नोट्स देतो तुम्हाला व्हॉट्सअपवर सगळ्यांना परंतु काळजीपूर्वक वाचा काळजीपूर्वक समजून घ्या ज्याला समजणार नाही तरी परत विचारा परंतु विचारल्याशिवाय पुढे जाऊ नका समजून घेतल्याशिवाय काहीही करणार नाही आपल्या लक्षात त्यामुळे हळूहळू आपला टॉपिक सरकायला पुढं पहिला टॉपिक झाला रोटेशनल डायनॅमिक्स झाला त्यानंतर मी तुम्हाला कुठला घेतला आता लक्षात आसोलेशन घेतला त्यानंतर फ्लूइड डायनॅमिक्स नेक्स्ट प्रॉपर्टीज ऑफ फ्लूइड चालू करणार मी लक्षात हळूहळू लक्षात किंवा सेकंडमधला एका दुसरा टॉपिक कव्हर करून घेईन लक्षात की जेणेकरून आपापलं भर पुढे जाणार आहे त्यासाठी तुम्ही मिळालेला लॉकडाऊनचा टायमाचा उपयोग करा लिहून काढा तरच फायदा होणार आहे अन्यथा तुम्हाला फायदा होणार नाही बाळांनो ओके सुरुवात करूया आता पहिल्यापासून तुम्हाला क्लिअर केलंय फक्त आता उद्याच्याला आपण कंपोजिशन ऑफ SHM घेणार कंपोजिशन ऑफ SHM थोडंसं त्यातला अवघड पॉईंट्स आहेत ते क्लिअर करेन तुम्हाला पहिला जनरल तुम्हाला काही 12वीतले काय 11वीतले काही फॉर्म्युला लागणार आहेत साइन A + P
कॉस ए प्लस बीचा काय एक्सपान्शन आहे हे काही एक्सपान्शन मी तुम्हाला एक्सप्लेन करेन आणि मग काय करेन सांगा कंपोजिशन ऑफ एसएचएम शिकवेन. परंतु तुम्ही लक्ष देऊन लिहून काढणं गरजेचं आहे. जो लिहून काढणार आहे त्याला सगळं जमेल, कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. ओके, टुडे टू स्टॉप हिअर. थँक्यू.